Hello students, good morning. So let's start this lecture of the physics. Okay. Initially we are going to solve some problem from the DC Pandey book. So in checkpoint 12.1 there is a problem number 4. Okay, problem number 4. Problem number 4 काय बघा? The number of alpha particles scattered per unit area at scattering angle theta varies inversely as म्हणजे number of particles scattered हे कशाला डायरेक्टली किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे? नंबर ऑफ पार्टिकल स्कॅटर्ड आणि थीटा म्हणजे एन आणि थीटा मध्ये काय रिलेशन आहे असं विचारलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे की एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 डिवायडेड बाय साइन ऑफ थीटा बाय 2 रेस टू 4 ना. साइन ऑफ थीटा बाय रेस टू 4. तर क्वेश्चन मध्ये हेच विचारलं की एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाला आहे, हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचा आन्सर काय येणार आहे? दॅट इज साइन ऑफ थीटा बाय 2 रेस टू 4. Okay, that will be the correct answer. Question number 5 is like this. In Rutherford scattering experiment for scattering angle of 180 degree, the value of impact parameter. So scattering angle 180 degree असेल, theta 180 degree असेल, तर impact parameter किती असतो? तर आपल्याला माहित आहे impact parameter त्यावेळी एक्झॅक्टली किती असतो? 0 असतो. Okay, scattering angle 180 degree असेल तर impact parameter is always equal to 0. The concept of stationary orbits was proposed by. स्टेशनरी ऑर्बिटची कन्सेप्ट जी आहे, स्टेशनरी ऑर्बिट. स्टेशनरी ऑर्बिट म्हणजे काय? ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन विदाउट रेडिएटिंग एनर्जी रिव्हॉल्व्ह होऊ शकतो. ओके, हे कुठं दिलेलं आहे? बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये दिलेलं आहे. तर कन्सेप्ट ऑफ स्टेशनरी ऑर्बिट कुणी इंट्रोड्यूस केलेली आहे? बोहर, नील बोहर. सो दॅट इज द आन्सर, नील बोहर. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल ॲझ्युम्स. बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय ॲझ्युम करतं? याच्यामध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत. ओके, बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय ॲझ्युम करणार आहे? फर्स्ट ऑप्शन, न्यूक्लियस इज ऑफ इनफायनाइट मास अँड इट इज ॲट रेस्ट. हे तर त्याच्यामध्ये ॲझ्युम्शन नाहीये. न्यूक्लियस इज ऑफ इनफायनाइट मास अँड इट इज ॲट रेस्ट, देर इज नॉट देअर. इलेक्ट्रॉन इज इन क्वांटाइज्ड ऑर्बिट, विल नॉट रेडिएट एनर्जी. इलेक्ट्रॉन इन क्वांटाइज्ड ऑर्बिट विल नॉट रेडिएट एनर्जी. सो दिस इज करेक्ट. कारण ठराविक ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असताना एनर्जी रेडिएट करत नाही. सो बी इज करेक्ट हिअर. मास ऑफ इलेक्ट्रॉन रिमेन्स कॉन्स्टंट, हे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं नाहीये. अँड ऑल ऑफ द अबव कंडिशन, दॅट इज द रॉंग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन मूव्हिंग इन अ स्टेबल ऑर्बिट ऑफ न्यूक्लियस इज. व्हेरी सिंपल क्वेश्चन. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं? मल्टिपल इंटिग्रल ऑफ एच बाय 2 पाय. ओके, इंटिग्रल मल्टिपल ऑफ एच बाय 2 पाय. आणि असा ऑप्शन फक्त एकच आहे त्याच्यामध्ये, सी. नंबर 9. In Bohr's model, the atomic radius of first orbit is r0. फर्स्ट ऑर्बिटची रेडियस r0 दिली. देन रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिटची रेडियस काढायची आहे. आता रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? रेडियस म्हटलं की एन स्क्वेअर लक्षात आलं पाहिजे. एन स्क्वेअर बाय झेड. रेडियस इज एन स्क्वेअर बाय झेड अँड फी इज इक्वल टू झेड बाय एन. एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एवढंच लक्षात ठेवायचं. हे खूप महत्वाचं आहे. एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन. आता रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे. तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये r0 असेल तर थर्ड ऑर्बिटमध्ये 9 टाइम्स होणार ना. सेकंड ऑर्बिटमध्ये 4 टाइम्स होणार. थर्ड ऑर्बिटमध्ये 9 टाइम्स. सो 9 r0 विल बी द आन्सर. Number 10. In which of the following system will the radius of first orbit will be minimum? आता याच्यातल्या कुठल्या ऍटम मध्ये रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट मिनिमम असणार आहे? आता वन्स अगेन इथं काही ऑप्शन दिलेले आहेत. कुठल्या ऍटम मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट मिनिमम असेल. वन्स अगेन आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड. आता रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिटच काढायची आहे सगळ्यांची, म्हणजे सगळ्यांचा एन किती येणार? 1 येणार. सो आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? झेड. म्हणजे ज्याचा झेड जास्त ना त्याची रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट काय असणार आहे? रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट कमी असणार आहे. तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेत. फर्स्ट इज हायड्रोजन ॲटम, सेकंड इज ड्यूटेरियम ॲटम, थर्ड इज हेलियम, सिंगली आयोनाइज्ड हेलियम प्लस,
and doubly ionized lithium, Li++. ओके, आता झेडच्या व्हॅल्यू बघा, एचची झेडची व्हॅल्यू किती असते? एचची झेडची व्हॅल्यू 1 असते. ड्यूटेरियम हा हायड्रोजनचा आयसोटोप आहे, पण याची पण झेडची व्हॅल्यू किती येणार आहे? 1च येणार, बरोबर. हेलियम झेडची व्हॅल्यू 2 आहे आणि लिथियम झेडची व्हॅल्यू 3 आहे. सो आन्सर काय येणार आहे? लिथियम विल बी द करेक्ट आन्सर. रेडियस, आता याच नीट एक्झाम मध्ये एक क्वेश्चन आलेला होता, तो पण क्वेश्चन सांगतो. याच्यातला कुठला ऍटम जो आहे तो याच्यातला कुठला ऍटम बोहर्स मॉडेल ओबे करत नाही, असा एक क्वेश्चन या नीट एक्झामलाच आलेला होता, लक्षात घ्या. कुठला ऍटम बोहर्स मॉडेल ओबे करत नाही, बोहर्स मॉडेल? तर त्याच्यामध्ये फर्स्ट होता हायड्रोजन ऍटम. ओके, हायड्रोजन ऍटम. दुसरा होता ड्यूटेरियम प्लस काहीतरी होता. ओके, त्याच्यानंतर थर्ड होता हेलियम प्लस आणि लिथियम प्लस प्लस किंवा Na10+ असं काहीतरी होता. असे नंबर ऑफ ऑप्शन्स होते. हा या नीट एक्झामला आलेला ऑप्शन होता, लक्षात घ्या. आता हायड्रोजन लाईक ऍटम म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 1 असतात. सो फर्स्ट ऑप्शन करेक्ट येणार, याच्यामध्ये ओबे होणार आहे. करेक्ट नव्हे, हायड्रोजन ऍटम मध्ये काय होणार? बोहर्स मॉडेल ओबे होणार आहे, कारण याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. ड्यूटेरियम प्लस मध्ये ओबे होईल का हायड्रोजन लाईक ऍटम? किंवा बोहर्स मॉडेल ओबे होईल का ड्यूटेरियम प्लस मध्ये? कारण ड्यूटेरियम म्हणजे हायड्रोजनचा आयसोटोप. ड्यूटेरियम मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो आणि प्लस करायचं म्हणजे आहे तो पण इलेक्ट्रॉन काढून टाकायचा, म्हणजे इलेक्ट्रॉनच नाही याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनच नाहीये, एक इलेक्ट्रॉन बरोबर पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळे हे जे येणार ना, याच्यामध्ये बोहर्स मॉडेल जे आहेत ना ते ओबे होणार नाही. ओके, आणि एवढा सिंपल क्वेश्चन देखील काही स्टुडंटला सॉल्व्ह करता आला नाही. बोहर्स मॉडेल नॉट ओबेड. ओके, He+ मध्ये उभे होणार, कारण याच्यामध्ये एकच He+ म्हणजे एकच इलेक्ट्रॉन येणार. Li++ म्हणजे एकूण 3 इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन काढून टाकले म्हणजे 1 इलेक्ट्रॉन राहणार. Na10+ म्हणजे त्याच्यामध्ये देखील उभे होणार, कारण सोडियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 11 असतात ना. 11 मधले 10+ म्हटल्यावर काय होणार आहे? निघून जाणार बाकीचे. 10+ म्हणजे 10 निघून जाणार, 1 राहणार आहे. नेक्स्ट, रेडियस आणि झेड यांच्यामधला ग्राफ कसा येणार आहे? नेक्स्ट क्वेश्चन. आर अँड झेड मधला ग्राफ, रेडियस आर अँड झेड. वन्स अगेन बघा, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n²/z. सो आर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू झेड असल्यामुळे ग्राफ विल बी लाईक दिस, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. यालाच काय म्हणतो आपण? रेक्टँग्युलर हायपरबोला असं म्हणतो. दॅट इज द रेक्टँग्युलर हायपरबोला. रेशो ऑफ स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम टू द स्पीड ऑफ लाईट. हा, आता हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिट मधलं इलेक्ट्रॉनचं स्पीड म्हणजे त्याला R1 म्हणतो, डिवायडेड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट. हे किती असतं? रेडियस ऑफ स्पीड रेडियस नव्हे, स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम. ओके, स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजन ॲटम टू स्पीड ऑफ लाईट. हा रेशो मी तुम्हाला सांगितलाय किती असतो? 1/137 असतो. सो याचा करेक्ट ऑप्शन येणार आहे सी ऑप्शन. त्याच्यानंतर फी आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर यांच्यामधला ग्राफ विचारलाय. फी आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं? n²/z, z/n. बरोबर आहे ना? z/n येणार, z/n. तर फी आणि n मध्ये काय आहे? इनव्हर्स रिलेशन आहे. सो ग्राफ विल बी लाईक दिस, फी अँड n. ओके, सो सी आन्सर विल बी देअर. Orbital frequency of electron in hydrogen atom is proportional to. ओके, आणि ऑप्शन दिलेत n³ n⁻³ n n⁻�0.
तर फ्रिक्वेन्सी आणि एन मधलं रिलेशन विचारले, फ्रिक्वेन्सी आणि एन मधलं रिलेशन. तर आता बघा, म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि एन मधलं रिलेशन काढण्यासाठी रेडियसचा फॉर्म्युला काय आहे? रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर बाय झेड अँड फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड बाय एन. आणि फी बाय आर केल्यावर काय येणार? ओमेगा येणार आहे. सो ओमेगा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड स्क्वेअर बाय एन क्यूब. आणि जे आणि ओमेगा म्हणजे काय असतं? 2 पाय इंटू एफ. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड स्क्वेअर बाय एन क्यूब. हे असं तुम्हाला लगेच कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ फ्रिक्वेन्सी आणि एन यांच्यामध्ये रिलेशन काय असतं? फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन क्यूब असतं. ओके, सो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एन क्यूब हे असं पण लिहू शकतो, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन रेस टू -3. सो दिस विल बी द करेक्ट ऑप्शन. Next, product of velocity and time period of electron orbiting in nth stable orbit is proportional to. आता product of velocity and time period विचारलंय. Product of velocity and time period. Okay. तर velocity is directly proportional to z by n and time period is directly proportional to n cube by z square. बरोबर आहे ना? तर यांचं प्रोडक्ट हे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल येणार आहे? तर प्रोडक्ट phi into t is directly proportional to z by n into n cube by z square. म्हणजे काय येणार आहे? It is directly proportional to that is n square divided by z. तर इथं phi हे प्रोडक्ट आणि n मधलं फक्त रिलेशन विचारलंय. सो phi into t is directly proportional to काय येणार आहे? n square. So last option is there. सो अशा प्रकारे झेड आणि एन चे भरपूर क्वेश्चन्स असू शकतात. त्याच्यासाठी बेसिक काय लक्षात ठेवायला सांगितलंय मी? एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन, एवढंच लक्षात ठेवा. एवढं लक्षात ठेवलं की बाकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन. एन स्क्वेअर बाय झेड कुणाला आहे? रेडियसला, आणि झेड बाय एन व्हेलॉसिटीला. एन स्क्वेअर बाय झेड अँड झेड बाय एन. हा, आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन व्हाइल रिव्हॉल्विंग इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. ओके, हा जो क्वेश्चन आहे आता आपण जो स्टडी करणार आहे तो थेरी एक्झाम साठी देखील इम्पॉर्टंट आहे. थेरी एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा असू शकतो? ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन व्हाइल रिव्हॉल्विंग इन एन ऑर्बिट. एनर्जी of electron while revolving in an orbit. So once again this is related to, this is also applied to hydrogen like atom. ठीक आहे? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन व्हाइल रिव्हॉल्विंग इन एन ऑर्बिट. हे डेरिव्हेशन किती इझी आहे बघा. पुन्हा हे बघा, थेरीचा पार्ट तर या टॉपिक मध्ये खूपच इझी आहे. मेन्स किंवा नीटचा पार्ट देखील व्यवस्थित प्रिपेअर केला तर खूप इझी आहे. सगळे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतात या टॉपिकवरचे. फक्त त्या व्यवस्थित त्या मार्गाने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आणि हे जे व्हिडिओज आहेत ते रिपीटेडली 1-2 वेळा 3 वेळा बघा. तुम्हाला ॲटम्स, न्यूक्लियाय टॉपिक आणि याच्या अगोदरचा ड्युअल नेचर टॉपिक परफेक्ट होईल अगदी. याच्यातला एकही क्वेश्चन तुम्हाला मिस होणार नाही. सगळे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होतील. ओके, ॲटम्स या एका टॉपिकवरच नीटला मिनिमम 2 क्वेश्चन असतात. मेन्सला 1 क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. सीईटीला देखील साधारणपणे 2 क्वेश्चन असतात. आता स्टेट बोर्ड मध्ये ॲटम्स आणि न्यूक्लियाय एकत्र केलेला आहे, परंतु आपण मात्र ते 2 सेपरेट टॉपिक कन्सिडर करून सेपरेट स्टडी करणार आहे. ॲटम्स हा फर्स्ट टॉपिक आहे, न्यूक्लियाय हा सेकंड टॉपिक आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन व्हाइल रिव्हॉल्विंग इन एन ऑर्बिट. आता एनर्जी कसं करायचं? एनर्जी म्हणजे टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे काय असणार आहे? सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. तर सुरुवातीला तुम्हाला बोहरचं फक्त फर्स्ट पॉस्ट्युलेट वापरायचं, कारण त्या बोहरच्या फर्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये ऑलरेडी mv स्क्वेअर आहे. बोहरच्या फर्स्ट पॉस्ट्युलेट मध्ये mv स्क्वेअर आहे, त्याला फक्त हाफ न मल्टिप्लाय केलं की कायनेटिक एनर्जी मिळते.
आणि पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे की तुम्हाला? 1/4πε0 Q1 Q2 by R. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी झालं. ते दोन एनर्जी काढायची आणि त्यांची ऍडिशन करायची. दॅट्स ऑल. व्हेरी सिम्पल डेरिव्हेशन. ओके. सो टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन काढायची म्हणजे सुरुवातीला कायनेटिक एनर्जी काढायची, बोहरच्या फर्स्ट पॉस्ट्युलेट वरून मिळते ती, आणि त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, आणि त्यांची ऍडिशन करायची, दॅट इज टोटल एनर्जी. Consider an electron revolving around hydrogen-like atom. नेहमीप्रमाणे लागणाऱ्या सगळ्या टर्म, सगळ्याचं डिस्क्रिप्शन काही लिहित नाही. एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, फी म्हणजे स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन, आर इज नथिंग बट रेडियस ऑफ ऑर्बिट. ओके. त्याच्यानंतर झेड मीन्स द atomic number of that hydrogen like atom. ठीक आहे. त्याच्यानंतर Ke मीन्स कायनेटिक एनर्जी, Ke मीन्स कायनेटिक एनर्जी, Pe is the potential energy, and Te is the total energy. Te is the total energy. T is the total energy. So an electron is revolving around a hydrogen-like atom. First of all, we are going to calculate kinetic energy. Kinetic energy कसे calculate करायचे म्हणून सांगितलं? By using Bohr's first postulate. By Bohr's first postulate. म्हणजे आतापर्यंतचे आपण सगळे जे डेरिव्हेशन केलेले आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड पॉस्ट्युलेटचाच वापर जास्त केलेला आहे. थर्ड पॉस्ट्युलेटचा वापर आपण आता याच्या पुढचं एनर्जीच्या पुढे काही डेरिव्हेशन आहे तिथं करणार आहे. म्हणजे रेडियस काढण्यासाठी बोहरच्या फर्स्ट पॉस्ट्युलेटचा वापर केला आणि सेकंड पॉस्ट्युलेटचा वापर केला, दोन्हीमध्ये फी स्क्वेअर काढलं आणि इक्वेट केलं. स्पीड काढायचं असेल तर काय केलं? दोन्ही पॉस्ट्युलेट वरून आर काढलं आणि ते इक्वेट केलं. व्हेरी सिम्पल. डेरिव्हेशन देखील लक्षात ठेवायला खूप इझी आहे या टॉपिकमध्ये. आणि आता एनर्जी काढायला देखील फक्त बोहरचं फर्स्ट पॉस्ट्युलेट लागतं. बाय बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट, centripetal force is equal to electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. Centripetal force का formula है mv square by r. Electrostatic force of attraction is 1/4πε0 q1 q2 divided by r square. But here q1 is nothing but charge on the electron, and q2 is nothing but charge on that nucleus, that is Ze. And therefore mv square by दोन्ही साइड चा r cancel करतो. Okay, so therefore we get mv square is equal to 1/4πε0 काय होणार? Ze square, बरोबर ना? Z into E square divided by R. आता दोन्ही साइडला काय करतो? 1/2 ने मल्टिप्लाय करतो. So therefore half mv square is equal to Z E square divided by 8πε0 R. Okay, half mv square is equal to Z E square divided by 8πε0, but half mv square is equal to kinetic energy Ke. So Ke is equal to काय येणार आहे? Ze square divided by 8πε0 into radius. So this is the formula for the kinetic energy.
ZE square divided by 8 pi epsilon naught R. ओके, कायनेटिक एनर्जी मिळाली. त्याच्यानंतर आता काढायचं आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी ही झालं कायनेटिक एनर्जी. This is by Bohr's first postulate. ऍक्च्युली बोहरचं फर्स्ट पॉस्ट्युलेट म्हणजे रुदरफोर्डचंच ते पॉस्ट्युलेट आहे. रुदरफोर्डनंच ते तयार केलेलं आहे. सर्क्युलर मोशन असते असं कोणी सांगितलं होतं सगळ्यात अगोदर? रुदरफोर्डनं. आता पोटेन्शियल एनर्जी कशी काढायची? तर पोटेन्शियल एनर्जी बघा, पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज गिवन बाय we know that electrostatic potential energy electrostatic potential energy is given by PE is equal to 1 by 4 pi epsilon naught. Okay, E is equal to 1 by 4 pi epsilon naught Q1 Q2 divided by separation between them. आता इथं काय येणार आहे? Q1 is equal to minus E. आता पोटेन्शियल एनर्जी काढत असताना चार्जचं साइन देखील कंपल्सरी घ्यावं लागतं. चार्जचं साइन कंपल्सरी घ्यावं लागतं. इथं कायनेटिक एनर्जी काढत असताना सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड सेंटर असतो आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स देखील टुवर्ड सेंटर. त्याच्यामुळे दोन्ही चार्जचे फक्त मॅग्निट्यूड इथं घ्यायचे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलंय ना तिथं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याच्यामुळं इथं फक्त मॅग्निट्यूड घेतले. पोटेन्शियल एनर्जी काढत असताना चार्जचं साइन देखील तिथं महत्वाचं आहे. ओके, सो Q1 म्हणजे इलेक्ट्रॉनवरचा चार्ज, दॅट इज मायनस E, आणि Q2 म्हणजे काय येणार आहे? न्यूक्लियसवरचा चार्ज, दॅट इज ZE, दॅट इज प्लस ZE. न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. सो पोटेन्शियल एनर्जी येणार आहे दॅट इज 1 by 4 pi epsilon naught into minus ZE square divided by R, or potential energy can be written as minus ZE square divided by 4 pi epsilon naught R. व्हेरी सिंपल. तर या पद्धतीने तुम्हाला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. ओके, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी मिळाली की आता फक्त काय करायचं? त्यांची ऍडिशन करायची. ओके, त्यांची ऍडिशन फक्त करायची आता. So therefore total energy TE is equal to KE plus PE येणार आहे. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सो टोटल एनर्जी TE इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आपली किती आली होती? ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 8 पाय इप्सिलॉन नॉट R आली होती कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे ना? ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 8 पाय इप्सिलॉन नॉट R, and potential energy is minus ZE square divided by 4 pi epsilon naught R. आता डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी सेकंड टर्मला म्हणजे पोटेन्शियल एनर्जीला 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. मग आता काय होणार बघा? सो देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू, न्यूमरेटरला काय येणार आहे? 8 पाय इप्सिलॉन नॉट R येणार. सॉरी, डिनॉमिनेटरला काय येणार? 8 पाय इप्सिलॉन नॉट R, आणि न्यूमरेटरला ZE स्क्वेअर मायनस 2 ZE स्क्वेअर. ZE स्क्वेअर मायनस 2 ZE स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे? मायनस ZE स्क्वेअर येणार.
minus ZE square. So this is the formula for total energy in terms of the radius. हा रेडियसच्या स्वरूपात आर आणि झेडच्या स्वरूपात हा फॉर्म्युला आहे टोटल एनर्जीचा. ठीक आहे. आता इथं सपोज मी क्वेश्चन विचारला की रेडियस जर वाढवली तर टोटल एनर्जी काय होईल. दॅट इज माय क्वेश्चन. इफ रेडियस इज इन्क्रीज्ड व्हॉट विल हॅपन टू द टोटल एनर्जी. ट्राय टू आन्सर दिस क्वेश्चन. रेडियस वाढवली तर टोटल एनर्जी काय होईल असा क्वेश्चन आहे. एन आणि झेड मध्ये कन्वर्ट करायचं आहे, परंतु सुरुवातीला त्याच्या अगोदर टोटल एनर्जी आणि रेडियस मधलं रिलेशन अगोदर बघूया. म्हणजे आउटर ऑर्बिट मध्ये रेडियस जास्त म्हणजे आउटर ऑर्बिट ना, आणि रेडियस कमी म्हणजे इनर ऑर्बिट. सो मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर करेक्ट. हे बघा, रेडियस वाढली तर ही ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 4πε0 r ची व्हॅल्यू काय होणार, याची व्हॅल्यू कमी होणार. आणि इथं मायनस साइन आहे, आणि मायनस मध्ये व्हॅल्यू कमी होणं, मायनस मध्ये व्हॅल्यू कमी होणं म्हणजे वाढणं. लक्षात घ्या, या मायनस मुळे तो फरक पडणार आहे. इथं मी असा जर क्वेश्चन विचारला, आता रेडियस जर वाढवली तर कायनेटिक एनर्जी काय होईल. रेडियस जर वाढवली तर कायनेटिक एनर्जी काय होईल. हा, आता इथं रेडियस वाढली तर कायनेटिक एनर्जी काय होते, कमी होते. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित की रेडियस वाढली तर कायनेटिक एनर्जी कमी होते, रेडियस वाढली तर पोटेन्शियल एनर्जी वाढते. ओके, कारण या मायनस साइन मुळे तो फरक पडणार. हे बघा, एखादी आर वाढली तर ती राईट हँड साइडची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणार ना, कारण आर डिनॉमिनेटरला आहे. व्हॅल्यू कमी होणार, परंतु त्याला मायनस साइन आहे. मायनस मध्ये व्हॅल्यू कमी होणं म्हणजे काय होणं, ती व्हॅल्यू वाढणं. म्हणजे सुरुवातीला -3 असेल तर समजा -2 झाली, -3 -2 सपोज झाली, तर -3 आणि -2 मध्ये लार्जर कोण आहे, -2 जास्त आहे. ओके, सो अशा प्रकारे याचा थोडक्यात मिनिंग काय होतो की आउटर ऑर्बिट मध्ये टोटल एनर्जी जास्त असते, आउटर ऑर्बिट मध्ये एनर्जी जास्त असते असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्या, नेहमी इलेक्ट्रॉन ज्यावेळी आउटर ऑर्बिट मध्ये फिरत असतो ना, त्यावेळी त्याची एनर्जी जास्त असते आणि इनर ऑर्बिट मध्ये एनर्जी कमी असते. एनर्जी कुठली, टोटल एनर्जी. आणि इथं सगळ्यात महत्वाचे एक हे नोट लक्षात ठेवा, या तिन्ही एनर्जी मध्ये रिलेशन काय आहे. तिन्ही एनर्जी मधलं रिलेशन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी. आता टोटल एनर्जीची व्हॅल्यू बघितली तर काय होते बघा, ZE स्क्वेअर डिवायडेड बाय, आता इथं बघा कायनेटिक एनर्जी पण तुमच्या समोर आहे, इथं पोटेन्शियल एनर्जी पण समोर आहे आणि टोटल एनर्जी पण समोर आहे. तिन्ही एनर्जी समोर आहे तुमच्या. आता टोटल एनर्जी मायनस ZE स्क्वेअर बाय 8πε0, कायनेटिक एनर्जी ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 8πε0. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी दोन्हीच्या व्हॅल्यू तेवढेच येतात, फक्त साइन मध्ये फरक पडतोय. त्याच्यामुळं आपण असं लिहू शकतो की टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस कायनेटिक एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू मायनस टोटल एनर्जी. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एक कुठलीही एनर्जी दिली तर बाकीच्या तुम्हाला एनर्जी काढता आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर टोटल एनर्जीचं डबल केलं, टोटल एनर्जीला 2 न मल्टिप्लाय केलं तर हे पोटेन्शियल एनर्जी मिळते. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज 2 टाइम्स टोटल एनर्जी. ओके, सिमिलरली कायनेटिक एनर्जीचं डबल केलं आणि त्याला मायनस साइन दिलं, कायनेटिक एनर्जीला डबल केलं आणि त्याला मायनस साइन दिलं तर पोटेन्शियल एनर्जी मिळते. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय येणार आहे, -2 टाइम्स कायनेटिक एनर्जी. हे तिघांच्या मधलं रिलेशन आहे. थोडक्यात हे लक्षात कसं ठेवायचं बघा, व्हॅल्यू फक्त विचार केला, व्हॅल्यूचा फक्त विचार केला, साइन नव्हे, साइनचा नंतर विचार करूया. व्हॅल्यूचा फक्त विचार केला तर कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू जेवढी असते तेवढी टोटल एनर्जी व्हॅल्यू असते आणि पोटेन्शियल एनर्जीची सगळ्यात जास्त असते, डबल असते. हे लक्षात घ्या, डबल पोटेन्शियल एनर्जीची डबल व्हॅल्यू असते.
त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह असते, ती कधीही निगेटिव्ह नसते. आणि टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोन्ही निगेटिव्ह असतात. हे एवढंच तुम्हाला लॉजिकली व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके. कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी दोघांची मॅग्निट्यूड तेवढीच असते. पोटेन्शियल एनर्जीची मॅग्निट्यूड दोघांच्याही डबल असते. कायनेटिक एनर्जी दिली असेल तर त्याचं डबल, किंवा टोटल एनर्जी दिलेलं असेल त्याचं डबल. कायनेटिक एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह असते आणि पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी नेहमी निगेटिव्ह असते. समजा याच्यावर एक क्वेश्चन असा विचारला, जर कायनेटिक एनर्जी 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल, इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह लागलाय, कायनेटिक एनर्जी 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती आणि टोटल एनर्जी किती? किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. कायनेटिक एनर्जी 3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती आणि टोटल एनर्जी किती? तर इथं टोटल आणि पोटेन्शियल दोन्ही मायनस येणार, कारण ते दोन्ही निगेटिव्ह असतात. टोटल एनर्जी येणार आहे बरोबर एवढीच ना, जेवढी कायनेटिक एनर्जी असते तेवढीच टोटल एनर्जीची मॅग्निट्यूड असते, फक्त साइन मायनस येतं. सो टोटल एनर्जी येणार -3.4 आणि पोटेन्शियल एनर्जी येणार आहे -6.8. ओके, व्हेरी सिंपल. आता बोर्ड एक्झाम मध्ये इथं डेरिव्हेशन अजून संपलेलं नाहीये. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला झेड आणि एनच्या स्वरूपात काढावा लागतो. ओके, झेड आणि एनच्या स्वरूपात. आता झेड आणि एनच्या स्वरूपात काढण्यासाठी म्हणून मी तुम्हाला रेडियसचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितलं होतं बघा. रेडियसचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागतो. रेडियसचा फॉर्म्युला आठवतोय का बघा? एन स्क्वेअर पासून चालू होतोय म्हणून मी सांगितलेलं होतं. बट रेडियस आता इथं रिप्लेस करावी लागेल. R इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. हा फॉर्म्युला पाठच करावा लागेल. एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. जास्त अवघड नाहीये लक्षात ठेवायला. एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड. आता हे जे आहे ना ते इथे ठेवूया टोटल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये. सो देअरफॉर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला येणार -ZE स्क्वेअर डिवायडेड बाय 8 पाय इप्सिलॉन नॉट ॲज इट इज, 8 पाय इप्सिलॉन नॉट ॲज इट इज, आणि 1/r म्हणजे पाय एम ई स्क्वेअर झेड डिवायडेड बाय एन स्क्वेअर एच स्क्वेअर इप्सिलॉन नॉट. ओके, आता याच्यामध्ये कॅन्सल काय काय होतंय बघा. पाय अँड पाय गेट कॅन्सल. ओके, पाय अँड पाय गेट कॅन्सल, बाकी काय कॅन्सल होत नाही. सो टोटल एनर्जी इज गिवन बाय फॉर्म्युला -m(e⁴z स्क्वेअर m इंटू ई स्क्वेअर म्हणजे e⁴ m e स्क्वेअर m इंटू e⁴z स्क्वेअर डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय येतो -m(e⁴z स्क्वेअर डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये देखील -m(e⁴ डिवायडेड बाय, म्हणजे ऍक्च्युली हा फायनल फॉर्म्युला होणार तुमचा. थिअरी पॉइंट ऑफ व्ह्यू, बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू, दिस विल बी द फायनल फॉर्म्युला. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट जे आहे ना ते जरा सेपरेट काढूया. m(e⁴ 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर कॉमन काढलं तर इथं शिल्लक काय राहणार आहे, झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर राहणार. झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. आता याची व्हॅल्यू जर काढली m(e⁴ डिवायडेड बाय 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर, याची व्हॅल्यू जर काढली तर ती 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट येते. बरोबर, म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ते युनिट आपण कन्वर्ट केलेलं आहे, ज्यूल मध्ये नव्हे.
मोस्टली ॲटॉमिक किंवा न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एनर्जी मेजरमेंटसाठी इलेक्ट्रॉन व्होल्ट हे युनिट वापरतात, जूल नव्हे, लक्षात घ्या. एनर्जीचं SI सिस्टममध्ये युनिट आहे जूल, आपण इथं वापरणार आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. त्याच्यामुळे टोटल एनर्जीचा शॉर्टकट फॉर्म्युला येतो -13.6 Z²/n². ओके, दिस इज द शॉर्टकट फॉर्म्युला फॉर द टोटल एनर्जी. ओके, याचं युनिट काय असणार आहे, महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट. टोटल एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. -13.6 Z²/n². म्हणजे हा फॉर्म्युला वापरून कुठल्याही हायड्रोजन लाईक ऍटमची कुठल्याही ऑर्बिट मधली आपण एनर्जी काढू शकतो. ओके, कुठल्याही ऑर्बिट मधली एनर्जी आपण काढू शकतो, लक्षात घ्या. कुठल्याही हायड्रोजन लाईक ऍटमची एनर्जी काढू शकतो. ओके, सो टी ला आपण ई न देखील इंडिकेट करतो, टोटल एनर्जीला ई न देखील इंडिकेट करतो. सो एनर्जी इन nth ऑर्बिट इज इक्वल टू, हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, -13.6 Z²/n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. -13.6 Z²/n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हा फॉर्म्युला लक्षात घ्या, MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू हा फॉर्म्युला असा पण आपण रिप्रेझेंट करू शकतो. तर त्याच्यासाठी रीडबर्ग कॉन्स्टंट नावाची एक टर्म आहे, ती तुम्हाला माहिती पाहिजे. ऑल्सो रीडबर्ग कॉन्स्टंट काय बघा, R इज इक्वल टू m⁴ अपॉन 8ε0² h³ इंटू Ci. याला काय म्हटलं जातं, रीडबर्ग कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. m⁴ म्हणजे इथं टोटल एनर्जी मध्ये येते ना, m⁴ अपॉन 8ε0² h² येतं, परंतु इथं h³ इंटू Ci आहे डिनॉमिनेटरला. हा जो कॉन्स्टंट आहे ना, तो रीडबर्ग कॉन्स्टंट आहे, हा आपल्याला पुढे लागणार आहे. तर याच्यामधलं H आणि C जर LHS ला नेलं तर काय होणार बघा, RCH इज इक्वल टू काय येणार बघा, m⁴ अपॉन 8ε0² h² येणार ना, RCH. आता बघा, m⁴ 8ε0² h² म्हणजे RCH आहे. त्याच्यामुळं टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असा पण लिहू शकताय तुम्ही, एनर्जी इन nth ऑर्बिट. एनर्जी इन nth ऑर्बिट इज गिवन बाय फॉर्म्युला -RCH, where C is the velocity of light. C म्हणजे काय, 3 × 10⁸. RCH Z²/n². त्यावेळेला या फॉर्म मध्ये देखील विचारलं जाऊ शकतं इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे थोडक्यात RCH ची व्हॅल्यू किती येते, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. RCH इज इक्वल टू 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट व्हॅल्यू असते. R is a Rydberg constant, C is the velocity of light, H is the Planck's constant. Okay, so this is the additional point related to the mains NEET CET exam. RCH ची व्हॅल्यू 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते, लक्षात घ्या. सो एनर्जीचे डिफरंट फॉर्म्युले, सुरुवातीला रेडियसच्या स्वरूपात आपण फॉर्म्युला बघितला, त्याच्यानंतर Z आणि N च्या स्वरूपात फॉर्म्युला बघितला, आणि त्याच्यानंतर इन टर्म्स ऑफ रीडबर्ग कॉन्स्टंट देखील फॉर्म्युला बघितलेला आहे. ओके, लक्षात येते का बघा. याच्यामधून कन्क्लुजन काय निघालं की आउटर ऑर्बिट मध्ये गेल्यानंतर कायनेटिक एनर्जी काय होते, कायनेटिक एनर्जी कमी होते, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी वाढते आउटर ऑर्बिट मध्ये जाईल तसं. ओके, आणि E, Z आणि N यांच्यामध्ये रिलेशन काय असतं, E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z²/n². इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z²/n². हे एनर्जीचं रिलेशन कसं लक्षात ठेवायचं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय, म्हणजे Z आणि N कसं लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण फी Z/n असतं ना, फी Z/n असेल तर एनर्जी काय असणार आहे, फीचा स्क्वेअरच करावा लागेल, Z²/n². लक्षात येत आहे, म्हणून ते लक्षात ठेवा. बेसिक काय लक्षात ठेवायला सांगितलं, NZ च्या व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या, रिलेशन्स. तर n²/z Z/n हे फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याच्यावरून बाकी सगळे येतात. n²/z Z/n.
एन स्क्वेअर बाय झेड, झेड बाय एन. एन स्क्वेअर बाय झेड कुणाचं आहे? रेडियसचं. झेड बाय एन व्हेलॉसिटीचं. आणि झेड बाय एनचा स्क्वेअर केला, झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर म्हणजे एनर्जीचं येतं. तर पुन्हा एकदा जस्ट रिव्हिजन करतो याचं. आता जे आपण स्टडी केलंय ते हे लक्षात राहण्यासारखं आहे, जास्त काही डिफिकल्ट नाहीये. आता आपण बघितली एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन व्हाईल रिव्हॉल्विंग इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असेल तर त्याच्या एनर्जीचा फॉर्म्युला. तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव कॅल्क्युलेटेड द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशी काढायची? बाय युझिंग बोहर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट. बोहरच्या फर्स्ट पॉस्ट्युलेट वरून आपल्याला mv स्क्वेअर मिळतं आणि त्याच्यावरून कायनेटिक एनर्जी मिळते ZE स्क्वेअर अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट r. त्याच्यानंतर आपल्याला मिळणार आहे पोटेन्शियल एनर्जी. ती बरोबर मायनस साइन आणि डबल येते. ZE स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट r. फक्त इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि या दोन्हीची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला टोटल एनर्जी मिळते. सो टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस ZE स्क्वेअर अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट r. आणि इथं r रिप्लेस करायचा आहे तर त्याच्यासाठी एन स्क्वेअर एस स्क्वेअर इप्सिलॉन नॉट अपॉन पाय एम ई स्क्वेअर झेड हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. ओके, तर इथं ठेवल्यानंतर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला तो एम ई रेस टू 4 झेड स्क्वेअर अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर एच स्क्वेअर. ओके, और मायनस एम ई रेस टू 4 अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर इंटू झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. आणि याची व्हॅल्यू येते 13.6. सो टोटल एनर्जीचा एक व्हेरी इम्पॉर्टंट शॉर्टकट फॉर्म्युला आहे मायनस 13.6 झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून आपण कुठल्याही हायड्रोजन लाईक ऍटमच्या कुठल्याही ऑर्बिटची एनर्जी आपण फाइंड आउट करू शकतो. हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रिडबर्ग कॉन्स्टंट, हा थेरीमध्ये फॉर्म्युला नाहीये, लक्षात घ्या. इन टर्म्स ऑफ रिडबर्ग कॉन्स्टंट फॉर्म्युला काय येतो? एनर्जी इन nth ऑर्बिट इज इक्वल टू मायनस RCH झेड स्क्वेअर बाय एन स्क्वेअर. मायनस RCH म्हणजे थोडक्यात RCH ची व्हॅल्यू 13.6 येते. RCH. ओके, आता थोडासा ग्राफ काढूया. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड टोटल एनर्जी या तिन्हीचा ग्राफ. with respect to radius किंवा with respect to n. So energy is on the y-axis and radius on the x-axis. आता रेडियस वाढल्यानंतर कायनेटिक एनर्जी काय होते? कमी कमी होत जाते. सो ग्राफ इज लाईक दिस, इनवर्सली प्रोपोर्शनल टू r आहे ना. सो इट इज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. इनवर्सली प्रोपोर्शनल टू r आपण बघितलंय, म्हणजे एनर्जी कमी कमी व्हायला पाहिजे. टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. म्हणजे टोटल एनर्जीचा ग्राफ जो येणार आहे तो असा आहे ना, ती नेहमी निगेटिव्ह मध्ये असते आणि ही वाढायला लागली आहे, लक्षात येते ना. म्हणजे रेडियस वाढेल तसं टोटल एनर्जी वाढायला लागली. आणि आणखी एक येणार आहे दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. सो दिस इज द ग्राफ ऑफ कायनेटिक एनर्जी, दिस इज द ग्राफ ऑफ टोटल एनर्जी अँड दिस इज द ग्राफ ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू टोटल एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल पेक्षा टोटल काय असले पाहिजे? जास्त असले पाहिजे. ओके, मॅग्निट्यूड वाईज बघितलं तर पोटेन्शियल एनर्जी डबल असते, परंतु सगळ्यात म्हणजे असं विचारलं कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अलॉंग विथ साइन सगळ्यात म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लावा असं सांगितलं तर सगळ्यात जास्त येणार कायनेटिक एनर्जी, त्याच्यापेक्षा कमी टोटल एनर्जी आणि त्याच्यापेक्षा कमी पोटेन्शियल एनर्जी. सगळ्यात कमी पोटेन्शियल एनर्जी असते निगेटिव्ह साइन मुळे. आणि मॅग्निट्यूड वाईज विचार केला, फक्त मॅग्निट्यूड, साइन नाही, मॅग्निट्यूड वाईज, तर पोटेन्शियल एनर्जी काय दोघांच्या डबल असणार. कुणाच्या? कायनेटिक आणि टोटल एनर्जीच्या बरोबर डबल, फक्त मॅग्निट्यूड वाईज विचार केला तर. ओके, आता काही व्हॅल्यूज आपल्याला इथं पाठ करायचे आहेत. MCQ सॉल्व्ह करण्यासाठी ह्या व्हॅल्यूज पाठ कराव्या लागतात. कुठल्या? हायड्रोजनच्या डिफरंट ऑर्बिट मधल्या एनर्जीच्या व्हॅल्यूज. ओके, तर या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. इन हायड्रोजन ॲटम
एनर्जी इन फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट, थर्ड ऑर्बिट या व्हॅल्यू माहिती पाहिजे. एनर्जी इन फर्स्ट ऑर्बिट किती येणार बघा. आता चा फॉर्म्युला काय आहे एनर्जी इन nth ऑर्बिट? -13.6 Z²/n². हायड्रोजनला झेड किती येणार? 1 येणार. आणि फर्स्ट ऑर्बिट म्हणजे काय येणार आहे? n इज इक्वल टू 1. सो फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी येते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, फर्स्ट ऑर्बिट मधली एनर्जी किती येते? -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सिमिलरली सेकंड ऑर्बिट मधली एनर्जी किती येणार बघा. पुन्हा एकदा झेड इज इक्वल टू 1 येणार, अजून हायड्रोजनच आहे. n इज इक्वल टू 2 म्हणजे डिवायडेड बाय काय करावं लागेल? 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 न डिवाइड करावं लागेल. सो हे येणार आहे -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे थोडक्यात 13.6 ला 1 स्क्वेअर ने डिवाइड करायचं, 2 स्क्वेअर ने डिवाइड करायचं, 3 स्क्वेअर ने डिवाइड करायचं, 4 स्क्वेअर ने डिवाइड करायचं, म्हणजे त्या ऑर्बिट मधल्या एनर्जी येणार. सो थर्ड ऑर्बिट मधली एनर्जी 9 ने डिवाइड करावं लागेल. -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, त्याच्यानंतर फोर्थ ऑर्बिट मध्ये म्हणजे 13.6 ला 16 ने डिवाइड करावं लागेल. -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट. किमान 5th ते 6th ऑर्बिट पर्यंत तुम्हाला एनर्जी व्हॅल्यू जी आहे त्याची पाठ असणं आवश्यक आहे. ओके, 5th ऑर्बिट मध्ये काय होणार? 13.6 डिवायडेड बाय 25. ओके, सो हे आन्सर किती येणार बघा. दॅट इज 0.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि 6th ऑर्बिट मध्ये किती येते? दॅट इज 13.6 divided by 36. Okay, that is 0.37 minus 0.37 electron volt. So in hydrogen atom, energy in first, second, third, fourth, fifth आणि सिक्स्थ, किमान 5th ऑर्बिट पर्यंत तुम्हाला पाठ पाहिजे. फर्स्ट ऑर्बिटची काय ऑब्वियसली लक्षात राहते, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सेकंड ऑर्बिट मध्ये -3.4, थर्ड मध्ये 1.51, फोर्थ मध्ये 0.85, फिफ्थ मध्ये 0.54 आणि सिक्स्थ मध्ये 0.37 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, तर या पद्धतीनं हायड्रोजन ऍटम मध्ये डिफरंट ऑर्बिटच्या एनर्जीज आहेत.